पण आपल्या मनाचा मालक हो, कोणी आपला मालक नसून हे डोक्यात टार्गेट. कष्ट केल्यासारखं बाबा काहीतरी फळ मिळाले असं वाटतं आपल्याला. पण ते आपल्याला एक टार्गेट होतं डोक्यात की गणित असतं बाबा आपल्याला हिसाब बी केला पाहिजे किती राहते दिवसाला काय नाही ना. तर ढोबळ मनाने करून उपयोग नाही आपले. पहिलं तरी मी कालवड संगमन करत नव्हतो. आता माझ्या कालवडी ह्यात गाभणे येते काय काय. आता पहिलं कालवडी जर पहिला विचार केलाच नाही कालवडी ठेवायच्या तर आज माझा मोठा फान झाला असता. खर्च सगळा जाऊन 1 लाख रुपये राहतात. मग आज 20 लाख रुपये महिन्याला 1 लाख रुपये येणार आहेत का आपल्याला बँकेत जरी टाकलं कुठं टाकलं नाही. आता जर गाया मी जर दर कमी झाल्यात ही गाया विकून टाकून काय करू काय दुसरं करणार आहे गाय तात्पुरता लॉंग टाइम विचार करा तुम्ही तर तुम्ही सक्सेस व्हाल. नाही तर काय नाही तुम्ही तात्पुरता विचार केला ना मी 10 गाया गेलं मी एवढं दूध पिळलं मी नाही ही सक्सेस होणे नाही. 1-1.5 वर्ष झालं आपलं रोखीन दूध आहे जेणेकरून 10 दिवसाला आपल्याला 60-65 हजार पगार हाताळल्यानंतर एक उल्हास असतो. कष्ट करायला नको हे कोण करणार म्हणणार 2 टायमाचे एवढं कष्ट. पण त्यांना कळत नाही बाबा ही एक कष्टाचं ते कष्टाचं शेवटी आपण जे करणार आहे ते आपल्याला ही कायमस्वरूपी आहे. काय आता एक माझा जोडीदार आहे त्यांनी रमी सर्कल जी ॲप आहे का नाही त्याला आम्ही बोललो होतो गाया कर काय त्यांनी गाया वगैरे काय केल्या नाहीत. त्यांनी रमी सर्कलमध्ये जवळजवळ एक रान ऐकले 30 लाख रुपये त्यांनी घालवले रमी सर्कलमध्ये. मग बघा असं तरुण आहेत की असं डेंजर वागतात काय काय. मग त्याने असं आपल्या 10 लाखाच्या गाया घेतल्या असत्या 10 गायात 1 लाख रुपये तरी 50,000 रुपये कुठे गेले नसते ना त्याला. अशी लोक आहेत काय काय म्हणजे शॉर्टकट पैसा पाहिजे. आता शेअर मार्केटमध्ये मी बघतोय माझे बरेच मित्र शेअर मार्केट करतात मला बी बोलतात तू बी शिक पण नको म्हणतो आपल्याला काय जमणार बी नाही आणि ते करायचं बी नाही आपल्याला. कारण बरेच लोक लॉसमध्ये गेले ते जुगार आहे शेवटी केले काय. आणि शॉर्टकट पैसा जे करतंय तर ते असं गोत्यात जाणार गोत्यात हे त्याचा नुकसान 100% येणारा काळ फक्त स्टार्ट होत तर लोकांना वाटतं बरं आहे चांगलं आहे 4 पैसे मिळतात. ज्यावेळेस जातात त्यावेळेस लोकांना अपेक्षा होती बाबा अजून मिळतात पण तो लय घालवतो मिळवण्यापेक्षा 10 पट घालवतो. त्याला वाटतं कुठं लागणे 10 पटीत जाणे एखादा टक्का फायदा होणे 100% असं लॉसमध्ये जातात. मग शेवटी त्यांचं बेरोजगारी काय मग करणार तर दुसरं काय लोकांच्या हाताखाली 10,000 रुपये कामाला जाणे पर्याय उडतो. बरोबर म्हणजे रमी सर्कल तरुणांनी टाळावं असं. रमी सर्कल बरेच शेअर मार्केट आहे काय टाळावं का तर कष्ट थोडं करावं लोकांनी. शॉर्टकट आज मी भरपूर बघतोय जिथं शॉर्टकट आहे तिथं जास्त लोकांची गर्दी आहे. कष्टाच्या ठिकाणी लोक आज कमी आहेत. बरोबर कष्ट केलं तुमचं शरीर पण शरीर बी तंदुरुस्त राहतं. आता आपण आपल्याला आता मी स्वतः भरपूर कष्ट करतो मला काय कुठल्या व्यायामाची गरज नाही काय नाही निरोगी. आमच्या वडील मी काय 5-5 वर्ष आम्हाला इंजेक्शन बी नाही कुठलं काहीच नाही कारण निरोगी काम केल्यानंतर 2 तास भरपूर काम जेवण व्यवस्थित जाणे काय अडचण नाही. काय काय लोकांचं जिरत नाही शरीरातून दरदरून घाम निघणे काय अडचण येत नाही काय म्हणजे आपल्याला फ्रेशपणा जाणवतो. काय असं पाहुण्याच्या तिकडे गेलो तर बाबा कवा गोट्यात जायला तेव्हा बुडवू नका. आता माझं तरुण मुलांना सांगणं असं आहे की बाबा तुम्ही जे आज नवीन इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या तुम्ही आज काय बी खेळताय बाबा वेगवेगळे आज पैसे लावताय कशावरती हे टाळून आपले चांगला थोडासा कुठला दूध मी काय म्हणत नाही तुम्हाला दूध व्यवसाय करा एक दुसरा चांगला व्यवसाय करा शेळी पालन करा कुक्कुटपालन करा भरपूर असे व्यवसाय आहेत शेती निगडी. शेती नसली तर बाबा आपले चांगला एखाद्या ठिकाणी काहीतरी व्यवस्थित जॉब करा. पण असल्या जे तरुण भरकटलेले आहेत बाकीच्या इंटरनेटवर त्यांनी व्यवस्थित जागेवरती जेणेकरून बाबा आपल्या घरच्याला बी त्रास होऊ नये. कारण प्रत्येकाच्या घरच्याच्या अपेक्षा असतात की बाबा आपल्या मुलाने काहीतरी करावं. कारण मुलगा जर असं करायला लागला तर घरच्यांनी कुणाकडे अपेक्षा ठेवायच्या. बरोबर म्हणजे घरची काबाड कष्ट पैसा तुम्ही आपण असं वायपट घालवणार आणि घरच्यांना बी काय कळत नाही की बाबा जेणेकरून तरुण आज एक 25-26 वर्षाचा तरुण असतो नवीन घरच्याला वाटतं बाबा नवीन काहीतरी कळेल त्याच्याकडे लक्ष बी देत नाहीत. पैसा पाणी कुठं घालवतं काय करते लक्ष देत नाही. ज्यावेळेस तो मोठं बोजा डोक्यावर येईल तेव्हा घरच्यांची मदत घ्यायला बघतो. मग काय घरच्यांना सोसणार आहे का आज त्यांचं एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या आज अवस्था आपण बघतोय कसं लय अवघड कठीण परिस्थिती. बरोबर म्हणजे तरुणांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. बरोबर तर खूप समर्पक आणि खूप अर्थपूर्ण माहिती दिलेली आहे डॉक्टर विश्वासराव तुम्ही की आपल्या तरुण पिढीला नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि तुम्ही एक असल्या कुठल्याही शॉर्टकटचा नादाला न लागता कष्टाचा नाही मला आधी बरेच लोक बोलायचे मी आधी ॲडमिशन घेतलं होतं व्हेटरनरीला माझी इच्छा होती व्हेटरनरीला ॲडमिशन घ्यायची डॉक्टर व्हायची. नंतर मला बरेच लोक म्हणायचे काय गायांच्या नादी लागला काय. आज तीच लोक माझ्या आज विचारतात दूध किती जातं 200 लिटर तर ते विचार करतात बाबा तू 1 महिना 1 लाख रुपये तर तुझा कुठे गेला. आपण त्यांना म्हणतो आज मी ही गोष्ट करायला आज पाठीमागचा काळ बी तसा काढलेला आहे. इथं पोचायला काय एका दिवसात बाबा गाया घेतल्या आणि एका दिवसात आलो असं नाही. माझा हा स्टेप बाय स्टेप व्यवसाय मी हळूहळू पुढं स्ट्रगल करतो. पहिल्यांदा हा गोटा केला दुसऱ्या वेळेस मला गाया इकडं परत वाटायला लागलं बाबा ही दुसरा गोटा करा नंतर ही दुसरा गोटा मी केला 2 गोटा बाबा आज माझं स्टँड आहेत. लोक आल्यानंतर विचारतात हा तुमचाच गोटा आहे का हे तुमचाच आहे का हे आपलं दोन्ही आपलंच आहेत.
बरं बरं, म्हणजे की वाढवत चाललंय, वाढवत चालू आहे, प्रगती चालू आहे. आता इथं परत शेड हळूहळू टप्प्याटप्प्याने काही ना काही आपली प्रगती महिन्याला बाबा काही ना काही थोडं इन्व्हेस्टमेंट करत राहणे ही टार्गेट आहे. ह्यातनंच पैसे आपण काय आपल्याला वडिलांनी भांडवल दिलं काय नाही, ह्यातनंच पैसे काढून ह्यातनंच सगळं करून व्यवस्थित सगळं स्टँड केलंय. शेती बीती सगळी व्यवस्थित, काय आता अडचण नाही काय. आणि आपलं एवढं दूध संकलन होतंय, हे सगळं रोग दूध होत जातं आपलं, काय उचल बिचल नाही कोणाची काय. आपल्या डेअरीवाल्याकडून उचला 2 वर्ष 1-1.5 वर्ष झालं आपलं रोखीन दूध आहे, जेणेकरून 10 दिवसाला आपल्याला 60-65 हजार पगार हाताळल्यानंतर एक उल्हास असतो की बाबा जेणेकरून पेमेंट आता 13 तारखेला आपलं पेमेंट जमा होतं. मग ते पैसे आल्यानंतर आपल्याला मनाला वाटतं ना बाबा आयला पैसे येतात भरपूर, त्याच्यामुळे उल्हास बी राहतो. आता उचल तुम्ही घेणार, कट होऊन जाणार, पैसे हातात येणार नाही. तुम्ही परत उचल घेतात तरुण 5-5-6-6 लाख रुपये, 5-5-6-6 लाख रुपये 10 गायांना कमीत सगळा खर्च मेंटेनन्स गोळी धरला तर एक वर्षभर पेटायला लागतं. वर्षभर तो चारायचं नियोजन कसं करणार, इतर खर्च आला, जेणेकरून आज घरी बी भरपूर खर्च लागतो. घरगुती प्रपंचाला बी लोकांना खर्च लागतो, कारण रोजचा मेंटेनन्स भरपूर आहे. 1500 म्हणजे काय पुरत नाहीत आज दिवसाला. बरोबर, ती कसा भागवणार आज. त्यासाठी म्हणजे तात्पुरता डोक्यात विचार करूच नका, तात्पुरता लॉंग टाइम विचार करा तुम्ही, तर व्यवस्थित तुम्ही सक्सेस व्हाल. नाही तर काय नाही, तुम्ही तात्पुरता विचार केला ना, मी 10 गाया गेलं, मी एवढं दूध पिळलं, मी नाही, ही सक्सेस होणे नाही. बरेच गोटे बंद पडले तिथं, ती काय शक्य होत नाही सगळ्याला. बरोबर, म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला सवय पाहिजे, कष्टाची सवय पाहिजे, आणि दर जरी कमी झाले तरी यात तग धरण्याची तुमच्या तग धरला तर टिकाल, नाही तर नाही. मग आता जर गाया मी जर दर कमी झाल्यात, ही गाया विकून टाकून काय करू, काय दुसरं करणार आहे. गाया विकून मस्त भांडवल येईल, सगळं येईल, पण ती पैसा राहतो का. आज आपल्याकडे एवढा सेटअप उभा करा, आज 20-25 लाख रुपये सगळा खर्च झालाय. आज सेटअप एवढा जर विकायचा म्हणलं तर आज 20-25 लाख रुपये देऊन आपण दुसरं काय करू शकतो. काय ह्यातनं आज आपल्याला 1 लाख रुपये सगळा मेंटेनन्स जाऊन, उत्पन्न खर्च सगळा जाऊन 1 लाख रुपये राहतात. मग आज 20 लाख रुपये महिन्याला 1 लाख रुपये येणार आहेत का आपल्याला, बँकेत जरी टाकलं कुठं टाकलं तरी. बरोबर, म्हणजे फायदेशीर वाटतंय. फायदेशीर हा नक्कीच आहे. आता कारण मी माझ्या स्वतःहून जाणवले, आज मी काय माझं पदरचं काय भांडवल वापरलं नाही, सगळे जनावरात नाही आले, गायात भेटले तीच गायांनाच वापरले. पहिलं तरी मी कालवड संगोपन करत नव्हतो, आता माझ्या कालवडी ह्यात गाभणे येते काय आता. पहिलं कालवडी जर पहिला विचार केलाच नाही कालवड ठेवायच्या, तर आज माझा मोठा फान झाला असता. बरोबर, ती एक चुकी झाली. कालवड संगोपन केलं पाहिजे. पहिलं गाय वेली की बाबा 2 दिवसात विकून टाकायचं, म्हणजे जे बाबा नेत्यात बाबा तुला पाळदर. आता आज लय भरपूर गाय झाल्या असत्या, गाय विकत घ्यायची गरज पडली नसती. ही नंतर लक्षात आलं, मग 1-2 वर्षापासून आता आपण ठेवायला लागलोय कालवडी. बरोबर, म्हणजे एक ज्या काय चुका झाल्या त्या तुम्ही दुरुस्त. आता आपण रोज फिरतोय मार्केटमध्ये, आपल्याला माहिती आहे काय चुकते. आता रोज मी वेगवेगळ्या गोट्यावरती व्हिजिट देतो, की मला माहिती आहे बाबा आज या गोट्यावरती काय वेगळी पण आहे आपल्या गोट्यात. तशी माझ्या गोट्याची संकल्पना आज राबवली आहे, आणि आज आपला अभिमान वाटतो की आपण आज व्यवस्थित सेट धंदा केलेला आहे. वडिलोपार्जित होता ते पण आपण व्यवस्थित त्याला वळण दिलेत. बरीच लोक बोलतात आज वडिलांच्याकडे 4च गाय होत्या, आपण तुम्ही 2 वर्षात केलं. पण ते आपल्याला एक टार्गेट होतं डोक्यात, की गणित असतं बाबा, आपल्याला हिसाब बी केला पाहिजे किती राहते दिवसाला, काय नाही ना तर ढोबळे मनाने करू उपयोग नाही. बरोबर, नक्कीच. म्हणजे अजून बी मला लोक बरेच म्हणतात दूध धंद्यात परवडत नाही काय नाही. जे लोक म्हणतात ना परवडतात त्यांना व्यवस्थित गणित सांगणे, आणि जे परवडत नाहीत म्हणत ना त्यांना काय व्यवस्थित उलगड करून सांगणे नाही. कारण ते त्यांना किती सांगितलं त्यांची मानसिकता झालेली असती, परवडत नाही. 12-12 वाजता घरी येते, दुपारच्या गावात निवांत फिरून कितल्या वळस तर फिरत्या दूध गायला गेलेला असले शेतकरी. मग दुधात काय दम निघणार. हे तर गाय पाणी पिली का, वराटी झाडात का बांधलेली का, खाया टाकले, तसलं काय त्यांना डोक्यात आहे का. बरोबर, काटेकोर नियोजन जर केलं तर तुम्हाला फायद्याच आहे व्यवसाय. फायदेशीर. बरोबर, तर आता विश्वासजी साधारण दिवसाचं दूध किती जाते आणि तुम्हाला किती दर मिळतोय? आता आपल्याला दुधाचा रेट झाल्यामुळे 34 रुपये दर भेटतोय आपल्याला. आपलं 200-2.25 लिटर कनेक्शन होतंय रोजचं. त्याच्यातनं आपल्याला नाही ना म्हणता 2 लाख रुपये पेमेंट निघून आपल्याला सगळा जर घरचा चारा असला तरी विकत धरला, बार्लीचा मेंटेनन्स, खुरकाचा, मिनरल मिक्सर सगळा मेंटेनन्स धरला तर आपले 1 लाख रुपये शिल्लक राहतात. काय अडचण समाधानी. 50% हा प्रॉफिट हा कुठल्या धंद्यात राहत नाही, पण ह्यात 50% कुठं मार्जिन गेलं नाही तुमचं. बरोबर, 50% समाधान, भरपूर समाधान आहे. कारण आपण 2 वर्षात एवढं सेटअप उभा केलंय. आज म्हणजे भरपूर एक अपेक्षा चांगल्या त्यांनी केल्या गुरांनी, काय अडचण नाही. कष्ट केल्यासारखं बाबा काहीतरी फळ मिळालंय असं वाटतं आपल्याला. बरोबर, कारण हे बघून आपल्याला समाधान वाटतं. कारण काय लोकांचं स्वप्न आहे की एवढं उभं करायचं, आपण 2 वर्षात उभा केलंय, ती आपल्याला समाधान वाटतं. अजून आपली सुरुवात आहे, अजून तर लय पुढे, अजून पुढं चांगल्या पद्धतीने करू, काय अडचण नाही. बरोबर, म्हणजे ब्रीडिंगवरती अजून आता कसे स्वतः डॉक्टर झाले, आता रोज नवीन गोट्यावरती विजिट दिल्यानंतर आपल्याला जाणवते बाबा आपल्यात काय कमतरता आहे, तशा सुधारणा करत चाललोय आपण हळूहळू. म्हणजे की एक सुधारणा करत यशस्वी. बरोबर, तर डॉक्टर विश्वासराव, जर आपण अशा पद्धतीचा चंग बांधला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी जर असा चंग बांधला तर निश्चितच त्याला 1 महिन्याला 1 लाख रुपये घ्यायला काहीच अडचण नाही. काय नाही, फक्त त्याची जिद्द पाहिजे, तयारी पाहिजे, थोडी घरच्यांची बी साथ पाहिजे. नाही तर एका पण एवढं साध्य होऊ शकत नाही. कारण घरच्यांनी बी थोडं सपोर्ट केला पाहिजे. बाबा आता आपला मुलगा करतोय,
त्याला बाबा सपोर्ट केला पाहिजे, नाहीतर तू कर नको आणि असं म्हणलं नाही पाहिजे. कारण आज कुठं विचार केला तर मी स्वतः माझं LSC झाल्यानंतर मी जॉबला प्रयत्न केला होता, त्यावेळेस विचार केला की 12,000 रुपये पेमेंट देत होते आपल्याला. मग 12,000 काय होणार, इथला आपल्याला धंदा ही बघता येणार नाही, काय नाही. मग मी त्यासाठी व्हेटरनरी क्षेत्र निवडले की जेणेकरून बाबा ती व्यवसाय करून ही पण आपल्याला व्यवसाय सेट करता येईल, काय अडचण नाही. बाबा आपल्या मनाचा मालक हो, कोणी आपला मालक नसतो, ही डॉक्टर टार्गेट. बरोबर. तर खूप अनमोल असं मार्गदर्शन केलं डॉक्टर विश्वासजी. आपण दिलेल्या वेळेबद्दल, या मार्गदर्शनाबद्दल तमाम शेतकरी मित्रांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.